हॅलो सर्वांना, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते। तर सगळ्यात पहिल्यांदा तर हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी ब्लाऊज कटिंग केलेला आहे आणि हा ब्लाऊज खूप जास्त अर्जंट होता, मला 1 तासामध्ये कंप्लीट करायचा होता कारण की कस्टमरला हल्दीला जायचं होतं। तशा प्रकारे मी कटिंग, आता हा कपडा जो आहे तो चुरगळल्यासारखा दिसतो, त्याला इस्त्री मारायचा प्रयत्न केला तो वेगळाच होत होता, त्याच्यामुळे मी काही त्याला इस्त्री मारला नाही। शेवटी कसा कस्टमरचा आहे त्याच्यामुळे काळजी करूनच करावं लागतं। आणि काही कस्टमर असेही असतात की समजून घेतात, पण काही कस्टमर खूप जास्त म्हणजे समजून घेत नाहीत। तर अशा प्रकारे हँडल करावं लागतात आपल्याला कस्टमर। आणि अशा प्रकारे मी हा कटिंग केलेला आहे आणि म्हणजे कुठे कुठे कमी पडत असेल तिथं आपल्याला आधीच माहीत पाहिजे की इथे कमी पडल्या। जे मेन गोष्टी असतात म्हणजे पाठीमागचा भाग किंवा जे मेन पाठीमागच्या भागाला कधीच जॉईंट नाही देऊ शकत, कारण की तिथे वेगळंच होणार। कधीही जॉईंट मारायचा असेल तर पुढच्या भागाला आपण जॉईंट आरामात मारू शकतो। अशा प्रकारे आपण फॅब्रिकचं अरेंजमेंट आधीच डोक्यामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे। अशा प्रकारे मी इथे आधीच फॅब्रिक बघून घेतला, कुठे कुठे मला अस्तर ठेवायचं आहे, कशा प्रकारे ब्लाऊज हे करायचं, असं गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असणं खूप जास्त गरजेचं असतं। तसंच तुम्हीसुद्धा जेव्हा तुम्ही ब्लाऊज कटिंग करायला घ्या त्यावेळेला मेन कपडा असतो त्यावेळेला कधी पण ऑब्झर्व करायचा की मेन कपडा आपल्याला किती आहे, छातीचं माप किती आहे, ब्लाऊज आपल्या किती 80 सेंटीमीटरमध्ये बसायचं आहे का, कारण की कधी ब्लाऊज मोठा असल्यामुळे कपडा कमी पडतो। अशा सगळ्या गोष्टी बारीक गोष्टी आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं असतं आणि ते बघणं गरजेचं कारण की नंतर त्याचा अफेक्ट खूप वेगळाच येतो। तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब